Hello, welcome and very good morning to all my dear students. Dear students, आपण पाहतो 11वीचं युनिट नंबर 2 that is the introduction to analytical chemistry आणि आजचा आपला टॉपिक आहे 2.4 that is the determination of molecular formula आणि सोबत आपण पाहणार आहे पॉइंट 2.4.1 empirical formula रिलेटेड. ठीक आहे, बघू रे. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. डिटर्मिनेशन म्हणजे काढणे. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन टेक्निक नुसार किंवा काही गिवन डाटा तुम्हाला जो दिला राहील त्यानुसार तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढाल हे आपल्याला आज पाहायचं आहे. ठीक आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय होते जसं आपण आता काही हे नवीन नाही आहे. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय H2 आहे, इथिल अल्कोहलचा काय C2H5OH आहे, जसं मिथेनचा काय CH4 आहे, कार्बन डायऑक्साइडचा काय CO2 आहे. हे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. म्हणून म्हटलं त्यांनी मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय तर फॉर्म्युला विच इंडिकेट द ऍक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट इन द कंपाऊंड. याचा सिंपल मराठी अर्थ असा की मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे असा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये डिटेल दिलं राहील, ऍक्च्युअल मध्ये दिलं राहील की नंबर ऑफ ॲटम्स एखाद्या एलिमेंटची किती आहे. जसं आपण एक्झाम्पल वॉटरचं समजतो ना, वॉटरचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये दोन ॲटम्स हे जे हायड्रोजनचे आहेत, एक ॲटम ऑक्सिजनचा आहे, अशा म्हणून तो वॉटर बनलेला आहे. जसं CO2 चं तुम्ही बोलू लागले मॉलिक्युलर फॉर्म्युला CO2 त्यात दोन ऑक्सिजन ॲटम्स आणि एक कार्बन ॲटम आहे. असं म्हणजे त्यात काय दिलेलं आहे की डिटेल अबाउट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट इन द कंपाऊंड. त्या कंपाऊंड मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत, त्याचे किती ॲटम्स आहेत, हे डिटर्मिनेशन हे ऍक्च्युअल मध्ये सांगण्याचं काम जे असते जे दिलेलं असते ते असते मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये आपण पाहून आहे जसं एक्झाम्पल आपण H2 CO2 चं घेतला, जसं आपण जनरली नेहमी एक्झाम्पल घेतच आलाय. त्यानंतर रिलेटेड मध्ये कंपाऊंड्स आर फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स. म्हणजे आता कंपाऊंड फॉर्म कसा होतो हे महत्वाचं आहे. म्हणजे आता कसं होते बघा रे, एखादा कंपाऊंड फॉर्म करायचा आहे तुम्हाला, ठीक आहे, व्हॉटएव्हर जो कोणता करायचा आहे, आपण एक्झाम्पल कोणते घेतले ते चालतं. ते कसे फॉर्म झाले म्हणजे काय बोलतो त्याच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे केमिकल कॉम्बिनेशन होऊन दोन किंवा वेगवेगळे एलिमेंट कंबाईन होऊन जेव्हा एखादी गोष्ट बनते त्याला आपण म्हणतो असतो कंपाऊंड एक प्रकारचा. जसं वॉटर मॉलिक्युल घ्या, कोणताही घ्या ना तुम्ही, त्याच्यामध्ये हायड्रोजन दोन हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं केमिकल कॉम्बिनेशन झालं आहे. हा ठीक आहे, व्हॉटएव्हर तो बॉन्ड कोणता आहे त्यानंतरची गोष्ट आहे. जसं कार्बन डायऑक्साइडचं झालं, कार्बन मोनॉक्साइडचं झालं, है ना, केमिकल कॉम्बिनेशन झालं तरी ठीक आहे. अशा प्रकारे हेन्स द कंपाऊंड्स आर फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स. ठीक आहे, असं हे तर बेसिकच आहे की याच्यामध्ये विशेष काही नाही. बघा रे, आता हे सगळं एक्सप्लेन करण्यासाठी आता तुम्हाला हे तर ठीक आहे, एक बेसिक होतं, पण आता आजचा मेन टॉपिक आहे डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला, एम्पिरिकल फॉर्म्युला काढणं. हे आजचा टॉपिक आहे. ते एक्झाम्पल दिलेला आहे, त्या एक्झाम्पल नुसारच तुम्हाला इलॅबोरेट मी करणार आहे. एम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय हे सांगतो समोर. ठीक आहे, बघा रे त्यांचा ना, हा आता आपल्याला काय कळायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला कळायचा, एम्पिरिकल फॉर्म्युला कळायचा, पण ते 4-5 स्टेपची प्रोसिजर असते. असं तुम्हाला गिवन डाटा दिलेला राहील, या डाटाच्या भरोश्यावरच तुम्ही पुढं फर्दर त्याचं एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन व्हॅल्यू म्हणजे मॉलिक्युलर डिटर्मिनेशन मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकता. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्हाला काढायचा असेल तर त्यामध्ये होते काय महत्वाचा फॅक्टर काय की बघा रे, एक्सपेरिमेंटल डिटर्मिनेशन व्हॅल्यू तुमच्याकडे दिलेल्या असल्या पाहिजे कोणकोणच्या पर्सेंटेज कंपोजिशन एलिमेंट्सचे आणि मोलर मास त्या मोलर मास जर तुम्हाला दिलेला असेल तर. म्हणजे कसं तुम्हाला सगळ्यात पहिले काय काय फॅक्टर पाहिजे म्हणतात की तुम्हाला मोलर मास लागेल त्या कंपाऊंडचं, त्याच्यात तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायला लावलेला आहे, आणि त्याचं पर्सेंटेज कंपोजिशन जसं हायड्रोजन इथं 4.07% दिलेला आहे, जसं 24.27% कार्बन दिलेला आहे आणि 71.65% क्लोरीन दिलेला आहे. म्हणजे यांचा सिंपल मराठी अर्थ असा, मॉलिक्युलर फॉर्म्युला इथं आम्हाला समजलं, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा कसा यासाठी तुम्हाला दोन प्रकारचे डाटा लागतात. एक तर लागते मोलर मास म्हणजे मॉलिक्युलर मास त्या कंपाऊंडचं, दुसरा लागेल पर्सेंटेज कंपोजिशन प्रत्येक एलिमेंटचं, प्रत्येक ॲटम्सचं म्हणा की ज्यामध्ये तो कंपाऊंड बनलेला आहे. तुम्हाला लास्टमध्ये विचारलं नाही एम्पिरिकल फॉर्म्युला काढा, आणि मी तो अजून म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. दोन्ही काढू आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू, एम्पिरिकल फॉर्म्युलाही काढू. ठीक आहे, चला बघू आता. बघा काय तुमच्यासमोर दिलेलं आहे, अ कंपाऊंड कंटेन्स, एक कंपाऊंड आहे म्हणते, त्याच्यामध्ये 4.07% हायड्रोजन आहे, 24.27% कार्बन आहे आणि 71.65% क्लोरीन आहे बाय मास. नाव तो जो कंपाऊंड आहे म्हणते त्याचा मोलर मास आहे एवढं 98.96 ग्रॅम. तर असा जर गिवन डाटा आहे तर व्हॉट इज एम्पिरिकल फॉर्म्युला. नवीन मी तो प्रश्न दिला, व्हॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग तुम्हाला या दोननुसार एम्पिरिकल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. तर 4-5 स्टेजची प्रक्रिया आपण बघू. फर्स्ट स्टेज मध्ये काय आन्सर
शांततेनं पाहायचं ना. तर बघा रे, सगळ्यात पहिले तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला गिवन डाटा काय काय दिला आहे बेटा. एका कंपाऊंड मध्ये कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये 4.07% हायड्रोजन आहे. म्हणजेच हायड्रोजन किती आहे 4.07. म्हणजे आहे स्टेज 1 मध्ये काय करायचं, ऍडिशन करावं लागते सगळ्याची. 4.07 प्लस क्लोरीन किती दिलेलं आहे 24.27. 24.27 प्लस क्लोरीन किती दिलेला आहे 71.65. याचं टोटल करा पाहिजे. हे झालं स्टेज 1. बस, बाकी जास्त डोकं खराब करून घ्यायची गरज नाही. बघा किती आहे 24 28 28 71 म्हणजे हे झाले 99.99 झाला. काही फरक नाही पडत हे त्याचं. आणि नियर अबाउट ही व्हॅल्यू कितीची आहे रे 100च्या जवळपास आहे. आता होते कसं, काही एक्झाम्पल तुम्हाला असे दिलेले राहील की ज्याचा आन्सर नियर अबाउट 100 किंवा 100 येणार नाही. सपोज जर मी म्हटलं तुम्हाला जर का 30 दिलेला आहे प्लस 40 दिलेला आहे आणि एवढंच म्हटलं आहे 40 आणि 30 झाले 70, पण तुम्हाला किती पाहिजे रे 100. मग 100 आहे तर मग किती राहिले मग 30. तर 30% 30 राहील, तर 30 राहील तुमचा ऑक्सिजन. हे लक्षात घ्या. डबल सांगतोय कोणा पहा. आता हे जे टोटल झाली आहे ते 99 म्हणजे 100च्या जवळ 100 आहेच. ओके, नो डाऊट 100 आहेच ते. पण जर 100 नसन होत, 71.50 येत असन किंवा 75 येत असन किंवा 80 येत असन 85 येत असन, तर उर्वरित जे आहे 100 पैकी जेवढं मायनस करून आन्सर येईल तेवढं त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन राहील. म्हणजे याच्यामध्ये 30% ऑक्सिजन राहील. ठीक आहे. हा एक डाटा सांगतो मी तुम्हाला जो मी दिलेला आहे, किंवा जनरल तुम्हाला पुढे जाऊन जर असे एक्झाम्पल आले तर याच्यासाठी दिलेला आहे. या एक्झाम्पल मध्ये त्याची गरज नाही. कोणतं ते आन्सर 100च्या जवळपास आलाय. जर आन्सर 100च्या जवळपास आलं नसतं, समजा 80 आलं असतं, तर मग 100 मायनस 80 किती झाली 20. तर 20% ऑक्सिजन आहे असं समजावं लागतं. ओके, ठीक आहे. हे झालं स्टेज 1. आता बघूया स्टेज 2 काय आहे. आता स्टेज 2 काय म्हणते, कन्व्हर्शन ऑफ पर्सेंट बाय मास इनटू ग्रॅम. काय म्हणते स्टेज 2, कन्वर्ट मास पर्सेंट इनटू ग्राम. आता मास पर्सेंट किती, हा आता हे काय क्लोरीन मास पर्सेंट म्हणजे यांचे जे आकडे पर्सेंटेज आहे ना त्यालाच ग्रॅम करायचं. बस, जास्त डोकं खराब करायची गरज नाही. हेन्स हायड्रोजनचं काय झालं रे 4.07 जो पर्सेंटेज ग्रॅम हायड्रोजन. ठीक आहे. हा जरा तुम्ही कशाचं क्लोरीनचं पाहा, तर क्लोरीनचं किती दिलेलं आहे तुम्हाला 24.27 ग्रॅम क्लोरीन, सॉरी कार्बन आहे. आणि तुम्हाला किती दिलेलं आहे 71.65 हे दिलेलं कशाचं आहे ग्रॅम, हे क्लोरीन. ठीक आहे. हे झाली सेकंड स्टेज आपली. काय केलं सेकंड स्टेज मध्ये आपण मास पर्सेंटेजचं कन्व्हर्शन ग्रॅम मध्ये केलेलं आहे. जेवढं तुम्हाला इथं पर्सेंट दिसते की नाही त्याच्यासमोर ग्रॅम लिहायचं संपलं स्टेज सेकंड. थर्ड स्टेज मध्ये काय आहे ते पाहूया आपण. ठीक आहे. थर्ड स्टेज मध्ये काय करावं लागते, जे आता याचं पर्सेंटचं ग्रॅम तर बनवलेलाच आहे, तर याचा नंबर ऑफ मोल्स बनवा म्हणते. म्हणजे प्रत्येकाचा नंबर ऑफ मोल्स बनवा. आता नंबर ऑफ मोल्स बनवायचा फॉर्म्युला आहे सगळ्यांना माहित आहे, मास अपॉन मोलर मास. मग आता हायड्रोजनचा नंबर ऑफ मोल्स काढायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, पहिले पाहू आपण हायड्रोजन नंबर ऑफ मोल्स काढायचे आहे. मास काय हायड्रोजनचं मग 4.07. मोलर मास काय हायड्रोजनचं 1.008 आहे, पण 1 लिहिलं तरी चालते. ठीक आहे. हे झालं हायड्रोजनचं. ठीक आहे. आता कशाचं पाहायचं आपल्याला, आता आपण कार्बन. ठीक आहे, आन्सर काढून देतो मी तुम्हाला. कार्बनचं किती दिलेलं आहे इथं, किती मास आहे कार्बनचं 24.27 डिवाइड बाय मोलर मास. आता मोलर मास कुठं दिलेलं राहते, हे पिरियोडिक टेबल मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं मागच्या वेळेस की कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे. बघा कुठं आहे कार्बन याच्यामध्ये, कार्बन ॲटॉमिक नंबर किती आहे 6, पण ॲटॉमिक वेट किती आहे 12. म्हणजे तेच दिलेलं आहे त्यांनी. पण किती रे मास आपण मोलर मास, म्हणजे मोलर मास किती आहे कार्बनचं तर 12. ठीक आहे, चला आपण 12 घेऊ. 12 पॉईंट असते 12.01 आहे, पण आपण 12 घेतलं तर कोणी काही चुकीचं देणार नाही. तिसरं आहे तुमचं क्लोरीन.
फ्लोरीन किती आहे? फ्लोरीन त्याच्यामध्ये किती राहणार आहे? फ्लोरीन आहे 71.65. हे झाला त्याचं मास. आणि मोलर मास किती आहे फ्लोरीनचं ते दिलेलं असेल. फ्लोरीन 35.45. 35.45. हा 71 आहे. आता याचे आन्सर्स करू बघा. सरळ सरळ हे 4.0 4 च्या जवळपास आन्सर येतो. दुसरं पहा 12 22 24 2.02 त्या पॉईंट 1 चा काही देणं नाही. आणि हे 35 70 नाही 4 नाही सॉरी 2.02 चे आन्सर. तर अशा प्रकारे त्याचे आन्सर्स आलेले आहेत. हे नंबर ऑफ मोल्स आहे कशाचे? हायड्रोजनचे. हे नंबर ऑफ मोल्स आहे कार्बनचे. हे नंबर ऑफ मोल्स आहे क्लोरीनचे. इथपर्यंत आपला आन्सर पडतो. ठीक आहे, आपलं आन्सर जे आहे ते आलेलं आहे. आता पाहू स्टेज 4. आता स्टेज 4 काय म्हणते? स्टेज 4 म्हणते जे तुम्ही आन्सर दिलेला आहे त्याचा रेशो काय झाला. आता हे 0.4 0.2 0.2 आपण ठीक आहे जे काय आहे ते करू. पण आता स्टेज 4 म्हणते जे तुमचा आन्सर आलेला आहे, समजा हायड्रोजनचं 4.04 आहे नंबर ऑफ मोल्स, कार्बनचं नंबर ऑफ मोल्सचा आन्सर आलेला आहे 2.02, तसंच क्लोरीनचं नंबर ऑफ मोल्सचा आन्सर आलेला आहे 2.02. त्या आन्सरला याच्यापैकी सगळ्यात जो लहान आकडा असेल, आता सगळ्यात लहान आकडा कोणता आहे? दोन्ही आहेत समजा, तर त्यानं त्याला डिवाइड करा म्हणते. म्हणजे कसं करा म्हणते? 4.04 डिवाइड बाय 2.02 हे झालं हायड्रोजनचं. कार्बनचं याच्या खालीच लिहितो. कार्बनचं किती आहे? 2.02 डिवाइड बाय 2.02. याचा आन्सर किती येणार आहे? हे सगळं समजतं. म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे? 2. ठीक आहे. याचं 2.02 डिवाइड बाय 2.02 याचा आन्सर किती येते रे? 1. म्हणजे तुम्हाला जो रेशो भेटल तो रेशो काय राहणार आहे? इथं पाहू आपण. तो रेशो राहणार आहे 2:1:1. आता 2 कशासाठी आला होता? हायड्रोजन साठी. एक कशासाठी आला? कार्बन साठी. एक कशासाठी आला? क्लोरीन साठी. मग आता स्टेज 5 काय? स्टेज 5 काय? इम्पेरिकल फॉर्म्युला. आता इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय? आम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असं तुम्ही सांगितलं, पण इम्पेरिकल बद्दल तर बोललेच नाही. सांगतो ना. इम्पेरिकल फॉर्म्युला इज द स्मॉलेस्ट रेशियो ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फॉर्म्युला ऑर द कंपाऊंड. म्हणजे एखाद्या मॉलिक्युलर फॉर्म्युला, जसं एक्झाम्पल आता H2O दिलेला आहे. आता H2O हा झाला तसा मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर H2O चा इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय आहे? HO म्हणजे स्मॉलेस्ट रेशिओ. तुम्ही हायड्रोजन 50 असेल तर 50 की एक हायड्रोजन या विषय बद्दल बोलता का? म्हणजे स्मॉलेस्ट रेशो. असा एक सिंपल सा रेशो. ठीक आहे, बघू आपण. तर इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? इट इज द स्मॉलेस्ट रेशो ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ कंपाऊंड. ठीक आहे. मग आता याचा स्टेज 5 नुसार याचा इम्पेरिकल फॉर्म्युला काय? आता हे असं लिहिल्यापेक्षा मी थोडं चेंज करतो. पहिले लिहितो कार्बन, नंतर लिहितो हायड्रोजन. आता हायड्रोजनचा रेशो किती आहे? 2 म्हणजे ट्वाइस. आणि क्लोरीनचा किती आहे? 1. आता इथे आपण 1 असं लिहित बसतो का? कधी नाही. त्यामुळे मग आपण लिहायची गरज नाही. ठीक आहे. बघा आपला काय हायड्रोजनचा रेशो किती आला बेटा? 2. ठीक आहे, 2. नंतर कार्बनचा किती आला? 1. त्यामुळे 1 कार्बन. आणि क्लोरीनचा किती आला? नाउ दिस इज द इम्पेरिकल फॉर्म्युला. बघा काय याच्यात सिम्पलेस्ट आणि स्मॉलेस्ट रेशो आहे. ठीक आहे. आता इम्पेरिकल फॉर्म्युला नंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा? आता इम्पेरिकल मोलर मास कसा येण्याचा? बरं, कार्बनचं किती होते रे? सांगा. 12. एक हायड्रोजनचं, एक तर 2 हायड्रोजनचं किती? 2 प्लस क्लोरीनचं किती आहे? 35.45. याचं बेरीज करा बरं किती येते? तर बघा किती येते? 12 किती झालं ते? 49.9 येते. हे जे आन्सर आलेलं आहे तुमचं, याला म्हणतात इम्पेरिकल फॉर्म्युला मास. कोणता? इम्पेरिकल फॉर्म्युला मास. नाउ स्टेज या स्टेज मध्ये म्हणा लागेल तर मग इम्पेरिकल फॉर्म्युलावरून आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा? तर बघा रे, तुम्हाला पहिले दिलेलं असेल मोलर मास दिलेलं असेल. त्याचं हे दिलेलं नसेल तर एकाचं एक्झाम्पल काही कम्प्लीट होतच नाही. तर याचं मोलर मास किती दिलेलं आहे रे? मोलर मास दिलेला आहे 98.96. आणि तुमचं जे आन्सर आलेलं आहे, तुमचं आन्सर किती आहे? 49.9. म्हणजे मॉलिक्युलर और मोलर मास डिवाइड बाय इम्पेरिकल फॉर्म्युला मास याचा आन्सर आता सरळ आहे. हे समजा
तर दोनच आन्सर आहे त्याचा, पाहून घ्या 49 घ्या 98 घ्या, सरळ सरळ हापच झाला ते, त्यामुळे 2 आलं. हे जे व्हॅल्यू आलेली आहे आणि हे जे व्हॅल्यू येते त्याला गुणिला इम्पेरिकल फॉर्म्युला करत असतात. हेन्स 2 इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. इम्पेरिकल 2 गुणिला नाव 2 गुणिला इम्पेरिकल फॉर्म्युला काय रे, CH2Cl. एक किती होईल मग, कार्बन किती होईल 2, हायड्रोजन किती होईल 4, CH4 आणि क्लोरीन किती होईल रे 2. नाव दिस इज युअर मॉलिक्युलर फॉर्म्युला. हा झाला तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. शॉर्ट मध्ये समजून की आपण काय केलं. आज आपल्याला काय करायचं होतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन म्हणजे काढायचा होता. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय त्याच्याबद्दल आपण बोलू आहे. ठीक आहे, हे मग तुम्ही लिहिला कंपाऊंड फॉर्म बाय द केमिकल कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट एलिमेंट्स. ठीक आहे, असो. मग आपल्याकडे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला त्या एक्झाम्पल नुसार आपण जे पाहणार आहात का मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा आणि इम्पेरिकल फॉर्म्युला कसा काढायचा. तर तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड मध्ये 4.07% हायड्रोजन आहे, 24.27% कार्बन आहे आणि 71.65% क्लोरीन बाय मास आहे. आणि त्याचा जो मोलर मास आहे त्या कंपाऊंडचा ते 98.96 ग्रॅम आहे. देन व्हॉट इज द इम्पेरिकल फॉर्म्युला. नवीन एक प्रश्न मी जोडला त्यात, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. असं जर दिलं असेल तर इम्पेरिकल फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला काढता आला पाहिजे. मग आपण काय केलं, स्टेज 1 मध्ये जे तुम्हाला पर्सेंट दिले जसे टोटल केली ते 99.99 म्हणजे नियर अबाउट 100. जर ही टोटल कोणत्या एक्झाम्पल मध्ये किंवा 100 येत नसेल तर जेवढी मग 100 पेक्षा कमी आली तेवढी त्याला ऑक्सिजन कन्सिडर करण्यात यावे. ठीक आहे, असो. नाव स्टेज 2 मध्ये काय केलं आपण, कन्वर्ट मास पर्सेंट इंटू ग्रॅम. आता जे तुम्हाला पर्सेंट मध्ये दिलेलं आहे बेटा त्यालाच तुम्ही ग्रॅम लिहायचं, ते मास पर्सेंट इंटू ग्रॅमचं सिम्पलच कन्वर्शन आहे. नाव स्टेज 3 मध्ये काय, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ each of 8 म्हणजे काय, आता नंबर ऑफ, आता हायड्रोजनचा नंबर ऑफ मोल्स काढा, कार्बनचे नंबर ऑफ मोल्स काढा, क्लोरीनचे नंबर ऑफ मोल्स काढा. पण नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला आम्ही तुम्हाला पहिले बोललोय की खूप जरुरीचा आहे. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय, मास अपॉन मोलर मास. मग मास किती आहे हायड्रोजनचं, 4.07. कोणत्या ग्रॅम मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे 4.07 ग्रॅम हायड्रोजन आहे, 24.27 ग्रॅम कार्बन आहे आणि 71.65 ग्रॅम हे क्लोरीन आहे. हे त्याचं मासच झालं ना. मास आपण मोलर मास, मग हायड्रोजनचं मोलर मास पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला दिसतेच, हे दिसतेच आहे किती आहे, 1.007 म्हणजे 1.008 समजा. पण आपण 1.8 1.1 घेतलं तरी चालते, काही फरक नाही पडत त्याचा. ठीक आहे. हे एक दुसरं कार्बनचं 24.27 डिवाइड बाय 12, हे 12 काय त्याचं हे समजून घ्या तुम्ही. हे बघा पिरियोडिक टेबल मध्ये दिलं आहे, ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक वेट. ठीक आहे, मोलर मास आहे त्याचा ते. आणि क्लोरीनचं किती, 71.65 ग्रॅम डिवाइड बाय 35.45. हे काय त्याचं मोलर मास आहे, कशाचं, क्लोरीनचं. ठीक आहे. नाव बघा रे, हे जे आन्सर आहे ना ते सरळ आहे 4.04, हे 2.02 आणि 2.02 आन्सर आले. मग यानंतर स्टेज 4 काय म्हणते, स्टेज 4 म्हणते हा जो आन्सर आलेला आहे त्याला याच्यातल्याच पैकी लास्ट आन्सर जे कमी आन्सर आहे, जे लेस आन्सर आहे त्याला डिवाइड करा. म्हणजे 4.04 डिवाइड बाय 2.02 का 2.02 कोणत्या सगळ्यात कमी आन्सर आलेला आहे म्हणून. आणि असं मी याच्यापेक्षा तुम्हाला आकडे समोर येतात पण एवढ्याची काही गरज नाही पडत, मला तर नाही वाटत एवढं. आणि मग याचा आन्सर किती आहे, 2, याचा आन्सर 1 आहे, याचा आन्सर 1 आहे. आता यानुसार काय करा मग ते याचा रेशिओ बनवा. मग 2:1:1. आता 2 कशाचा आलेला आहे रे, हायड्रोजनचा. त्यामुळे हायड्रोजन किती घ्यायला लागत 2, कार्बनचा किती आला 1 आणि क्लोरीनचं किती आला 1. म्हणजे अशा रेशो. मग आता स्टेज 5 काय म्हणते, इम्पेरिकल फॉर्म्युला बनवायचा. आता बघ ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये फक्त त्याची जागा बदलवली, बाकी काही गोष्ट बदलवली नाही. तर बघा रे, कार्बन 1 आहे त्यामुळे कार्बन 1, हायड्रोजन 2 आहे त्यामुळे हायड्रोजन 2, क्लोरीन 1 आहे त्यामुळे क्लोरीन 1. मग आता याचा इम्पेरिकल फॉर्म्युला मास काढावा लागते. दिस इज द इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. आम्ही इम्पेरिकल फॉर्म्युला काय, इट इज द स्मॉलेस्ट रेशिओ ऑफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन द कंपाऊंड. ठीक आहे. आता बघा, ठीक आहे, सांगतो मी नंतर एक्सप्लेन करतो अजून. मग याचा इम्पेरिकल फॉर्म्युला मास किती आहे, 12 + 2 + 35.45. याचा आन्सर आपण 49.9 ग्रॅम आणलेला आहे. सॉरी, हो बरोबर 49.9. मग आता तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असतो, हा फॉर्म्युला आहे सुद्धा का, जर तुम्हाला इम्पेरिकल फॉर्म्युला मास जर तुम्ही काढलेला आहे तर मोलर मास तुम्हाला दिलेलाच राहील. ते मोलर मास डिवाइड बाय तुमचं इम्पेरिकल फॉर्म्युला मास त्याला जे आन्सर येईल. आता जरुरी नाही प्रत्येक वेळेस 2च येईल, कधी 4 येते, कधी 6 येते, कधी 2 येते, कधी 1 येते. एवढं मोठं येत नाही पण जनरली सिंपलच येते. तर ते जे आन्सर येईल ते गुणिला इम्पेरिकल फॉर्म्युला 2 × इम्पेरिकल फॉर्म्युला
काय 2 इंटू कार्बन किती आहे 2 कार्बन, हा 2 इंटू 2 किती होते 4, हेन्स हायड्रोजन किती झाले 4 आणि क्लोरीन एक आहे त्यामुळे किती होईल 2. मग अशा प्रकारे म्हणून आपण काय म्हटलंय, आता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, हा एम्पिरिकल फॉर्म्युला, म्हणून आपण म्हटलं एम्पिरिकल फॉर्म्युला सिंपल रेशो मध्ये असते. आता हा 2, आता ह्या 4 आहे, याचं किती होईल 2, या 2चं किती होईल 1, याचं किती होईल 1, हे असंच, हेच इट इज द सिम्पलेस्ट रेशो. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज द मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटर्मिनेशन. आता जसं पुस्तकामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला स्वतः करायचं आहे. जसं एक्झाम्पल प्रॉब्लेम 2.9 मी घेतलं, 2.8 तुम्ही करा. याच्यामध्ये मी वाचून दाखवतो काय म्हणणं आहे त्यांचं. अ कंपाऊंड विथ मोलर मास 159, एक कंपाऊंड आहे म्हणते, म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सांगतो. तुम्हाला त्याच्यामध्ये मोलर मास दिलेला आहे. ठीक आहे, किती दिलेला आहे मोलर मास 159 ग्रॅम. ठीक आहे, was found to contain 39.62% कॉपर. त्याच्यामध्ये जसं याच्यामध्ये कार्बनचे पोर्शन दिले आहे, त्याच्यामध्ये 39.62% कॉपर दिलेला आहे आणि 20.30% सल्फर दिलेला आहे. सजेस्ट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड, म्हणजे तुम्हाला काय काढा म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा म्हणतात. जसं तुम्हाला एक्झाम्पल वाचून दिलं तसंच बघा, तुम्हाला पर्सेंट दिले आहे दोन्हीचे आणि मॉलिक्युलर म्हणजे मोलर मास दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला स्टेज नुसारच जावं लागेल. पहिले काय करा, जे तुम्हाला पर्सेंट मध्ये व्हॅल्यू दिली त्याचे आन्सर काढा. ते जर 100 नसेल तर त्याच्यामध्ये 100 जेवढी येईल म्हणजे 100 मानात ती व्हॅल्यू काढा, तेवढे ऑक्सिजन पर्सेंट येईल. ठीक आहे, नंतर तुम्ही त्याचं कन्व्हर्शन करा. नसते कन्व्हर्शनचं काही फॅक्टर फार मोठा नाही. त्यानंतर तुम्ही त्याचा नंबर ऑफ मोल्स बनवा, म्हणजे कसं आहे मास आपण मोलर मास जे सिंपल जे लहान आन्सर येईल, जे स्मॉल आन्सर येईल त्यांना डिवाइड करा, त्याचा एक रेशो बनवा. रेशो नंतर तुमचा एक एम्पिरिकल फॉर्म्युला बनल आणि एम्पिरिकल फॉर्म्युलानुसार एम्पिरिकल फॉर्म्युला मास बनवा. मग त्याचा मोलर मास मध्ये दिलेला आहे किती आहे 159 डिवाइड बाय तुमचं जे एम्पिरिकल फॉर्म्युला मास येईल ते टाका, तिथे आन्सर जे येईल त्याला एम्पिरिकल फॉर्म्युला गुणा. हे तुमचं झालं मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटर्मिनेशन. तशा वेळेला आज आपण पाहिलं मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटर्मिनेशन. पुढच्या लेक्चरला याच्यानंतरचं टॉपिक शिकू. ठीक आहे, आणि कृपा करून एक्झाम्पल करा, मला आन्सर पाठवत जा. हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे. ठीक आहे, याचा फायदा होता. चला आता आजच्यासाठी बेटा एवढंच, पुढच्या लेक्चरला भेटू. धन्यवाद.